नमस्कार, मी मीनाक्षी घोडके. मनपरुत्त 24 तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत चेंबूर एम पश्चिम विभागातील बेकायदेशीर बांधकामे आणि त्यामागचा भ्रष्टाचार याविषयी. मुंबई महापालिका अंतर्गत इमारत व कारखाना विभागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आणि या सर्वांना संरक्षण देणाऱ्या कनिष्ठ अभियंता अभिजित इंदुलकर आणि मुकादम शिवाजी शिंदे यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. अनेक स्थानिक पत्रकार, समाजसेवक आणि नागरिकांनी याबाबत थेट मनपा आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. त्यांनी या दोघांवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. तक्रारीनुसार अभिजित इंदुलकर आणि शिवाजी शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांच्या बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण दिले. महापालिकेला यामुळे मोठ्या महसुलाचे नुकसान सहन करावे लागले आहेत. विशेष म्हणजे मुकादम शिवाजी शिंदे हे 7 ते 8 वर्षापासून त्याच विभागात कार्यरत आहेत आणि लाखो रुपयांची लाच घेत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. स्थानिकांचा आरोप आहे की या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. यामुळे प्रशासनावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पत्रकार व समाजसेवकांनी ठामपणे सांगितले की जर या अधिकाऱ्यांची बदली आणि सखोल चौकशी केली नाही तर महानगरपालिकेचा महसूल आणि प्रतिष्ठा दोन्ही धोक्यात येतील. तर या गंभीर प्रकरणात आता मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त काय पावले उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी मीनाक्षी, मनपरुत्त 24 तास पाहत रहा. आपला आवाज, आपला हक्क.